नमस्कार, मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट कुकडी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता सांगायचं झालं तर आज मध्यरात्रीत विदर्भातून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे। पश्चिम विदर्भात देखील आज मध्यरात्रीत पाऊस येणार म्हणून ही खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तर 30 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास 60% जवळपास पेरणी झालेली आहे आणि 40% लोकांची पेरणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी। आणि ज्यांची पेरणी झाली त्यांच्यासाठी समजा ती सोयाबीन निघण्यासाठी समजा त्याच्यासाठी ही एक आनंदाची बातमी। तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हे 2-3 दिवस पावसानं थोडी उघाड दिलेली होती। काही भागात पाऊस चालू होता, एकदम पाऊस थांबलेला नव्हता म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 29-30 तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेतला। सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर ज्यांची पेरणी शिल्लक आहे, जमिनीमध्ये इतके ओल झाले त्यानंतर पेरणी झाली नाही हवा हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर राज्यामध्ये 26 जून, 27 आणि 28 जूनला जरा जास्त मोठा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात। 30 जून पर्यंत भाग बदलत दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आला। तसं पाहिलं तर आजच रात्रीच्याला विदर्भातून आज मध्यरात्रीत पावसाला सुरुवात होईल, पूर्व विदर्भातून सुरुवात होईल, पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल, उद्याच्याला लगेच मराठवाड्याकडे येईल, परवाच्याला लगेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घेतला। जी सगळ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज दिला आहे। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।